सरासरी बघा, पुढचा प्रश्न हा दौंड SRPF पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे। एका वर्गात 30 विद्यार्थ्यांची सरासरी ही 18 वर्ष आहे। जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 19 वर्ष होते। तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं मित्रांनो, तर दिलेल्या सर्व अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची। तर बघा, सुरुवातीला एका वर्गात किती विद्यार्थी होते 30, त्यानंतर सरासरी किती त्यांची 18। मात्र एक लक्षात ठेवा, या ठिकाणी पूर्वीची सरासरी 18 आणि या ठिकाणी वाढून झाली या ठिकाणी 19, म्हणजेच कितीने वाढली या ठिकाणी 1 ने। जी काही सरासरी वाढली त्या सरासरीने काय करायचे, सुरुवातीच्या अंकाला गुणायचे। म्हणजेच 30 × 30, 30 आणि 18 48 आणि 1 49, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। मित्रांनो, याच पद्धतीने असाच प्रश्न तुम्हाला मी सोडवायला देतोय। तर या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये करा। पुढचा प्रश्न, सातारा पोलीस भरती 2016, पुणे 13, पुणे 11 आणि सातारा पोलीस भरती 11 ला विचारलेला प्रश्न। बघा, या ठिकाणी विचारलंय एका वर्गात 39 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी 17 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आल्यानंतर त्या सर्वांची सरासरी 18 झाली। पुन्हा एकदा तेच झालं, या ठिकाणी पूर्वीची 17 आणि या ठिकाणी वाढली 18, म्हणजे या ठिकाणी किती सरासरी वाढली 1 ने। तर पूर्वीचा प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मित्रांनो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतो। तुम्हा सर्वांना होळी तसेच धुलीवंदन निमित्त खूप खूप शुभेच्छा। 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वी परीक्षा झाली आहे किंवा होत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण राबवत आहोत। त्यासाठी 17 मार्च पासून बेसिक फाउंडेशन बॅच चालू करत आहोत। बघा, खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतर पुढे करायचं काय असा प्रश्न पालकांसमोर तसेच विद्यार्थ्यांसमोर असतोच। तर 10वी आणि 12वी नंतर एकतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात येऊ इच्छितो किंवा घरच्यांच्या आग्रहास्तव किंवा त्याची इच्छा असेल तर तो मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या प्रवाहात उतरू इच्छितो। तर अशा विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत। तर जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वी यावर्षी उत्तीर्ण होतील किंवा सध्या परीक्षा दिली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा।